सहकाऱ्यांनो, आपल्या गुप्तचर संघटनेच्या माहितीनुसार डॉन अर्जुन नागपाल, ज्याचा आपण बऱ्याच वर्षापासून शोध घेण्याचा प्रयत्न करतोय, तो आपल्या शहरामध्ये येण्याची शक्यता आहे. तेव्हा कृष्णराज, यस सर. तुम्ही तुमचं स्पेशल फोर्स घेऊन त्याच्यावरती अटॅक करा. सर. नागपाल एका स्पेशल मिशन साठी आपल्या शहरामध्ये येत आहे. त्याचं मिशन काहीही असू शकतं. शहराला उडवणे, एखाद्या पुढाऱ्याचा वध करणे, एखादं डील करणे. त्याचा मनसुबा पुरा होण्याच्या आतमध्ये त्याला जेरबंदी करणे गरजेचे आहे. ठीक आहे सर. कृष्णराज, आजपर्यंत तुमची कामगिरी पाहता तुम्हाला याही मिशन मध्ये यश येईल अशी मी खात्री बाळगतो. तेव्हा तुमचं स्पेशल फोर्स घेऊन तुम्ही कामाला लागा. सर. समजलं? ओके. यस सर. सर कॉन्ग्रॅट सर. थँक्यू. अभिनंदन सर आपलं. थँक्यू. यू आर ग्रेट सर. सर अभिनंदन, तुमच्यामुळेच आमची सर्वांची कॉलर टाईट होते सर. आणि तुमच्यामुळे माझी. पण एक लक्षात ठेवा, आता आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे, डॉनला पकडण्याची. सगळ्यांनी ऑफिसला या, आपण एक मीटिंग करू. ओके? ओके सर. सर 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 थोडं इकडे गेलो तेवढ्यात तुम्ही काय. आता आपल्याकडे वेळ नाही रे मुरली. म्हणजे याला बी नाही. त्याला हाय रे. आय मीन, तर आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. सर आमच्यावर काय जबाबदारी आहे का नाही. आहे ना, कोणची. डॉनला पकडण्याची. डॉन. तसं नाही रे मुरली. आपल्या शहराचा दळणवळण करणारा चौक म्हणजे शिवाजी चौक. इथं डॉनचा रोज एक तरी माणूस ये जा करेल. हो. तिथं तुझी मी ट्रॅफिक हवालदार म्हणून नियुक्ती करतोय. एक जरी संशयी माणूस दिसला, मला त्वरित फोन करायचा. मी लगेच हजर होईल. सर. ओके सर. चेतना, डॉनचा काहीच क्लू लागत नाहीये. कसं पकडायचं त्याला? हे बघ कृष्णा, हा तोच डॉन तर नाही? वाजिद, शिंदे, 5 वर्षापूर्वी पकडलेल्या वाजिदची फाईल काढा आणि ताबडतोब तपासणी सुरू करा. सकाळपर्यंत वाजिद कसाही हाती लागला पाहिजे. बोल, किसका आदमी है तू? उठ. उठ. तू असं नाही बोलणार. हा? बोल, कुणाचा माणूस आहे? बोल. बोल. हे बोल, गोविंद काय बोल. हे दर्शन शेठ. दर्शन शेठ. दर्शन शेट्टी एवढा मोठा माणूस, ती गांजा ऐकणारी 2 माणसं त्याचं नाव घेत होती. होय की, पण दर्शन शेठ एवढ्या मोठ्या शहरात नाव असणारा माणूस आणि त्याचे हे उद्योग. होय होय, पण मला काही खरं वाटत नाही.
पण दर्शन शेठने आजपर्यंत जे काय केलंय ते गोरगरिबाच्या भल्यासाठीच केलंय ना. आणि मग हे उद्योग दोघं गांजा नापू इकणारे सापडले म्हण. अरे भाई की काल चार जवळ पकडले आज रेटले तो पोपटवाने बोलायला लागली ती. अरे यो डॉन जेव्हापासून शहरात आलाय नुसता हा आकार माजलाय. नुसतं डोक्याला ताप आला हो. हा नुसती धावपळ करावं लागेल आपल्याला इकडे तिकडे आता. हो ना, जनतेची सेवा ही ईश्वराची सेवा. काय करणार आपण, आपली ड्युटीच ती. सर, याला आपण रात्रीपासून मारत आहोत. हा जर खोटं बोलत असता तर त्याने आतापर्यंत अनेक नावं घेतली असती. अरे पण तू कुणाचं नाव घेतोय कळतंय का तुम्हाला? का सर, दर्शन शेठ गुन्हेगार असू शकत नाही. अरे पण सर मला वाटतं आपण दर्शनला भेटलं पाहिजे. आपल्याला नक्की काहीतरी क्ल्यू मिळेल. तुम्ही म्हणताय ती शक्यता नाकारता येत नाही. सर, आपल्याला लवकरात लवकर दर्शनला गाठायला पाहिजे, कारण तो सुद्धा आता पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही याच मस्तीत असेल. पण त्या अगोदर मला कमिशनर साहेबांची परवानगी घ्यावी लागेल. तुम्ही त्याची कसून चौकशी करा. ओके सर. मी कमिशनर साहेबांना भेटून येतो. ओके सर. सर. आजा मेरे शेर कृष्णराज, बसा. थँक्यू सर. अरे कृष्णराज, तो अफगाणी पोपट काय बोलला का नाही? सर, फक्त बोललाच नाही, ते इमानदारीचा बुरखा घातलेल्या एका गुन्हेगाराला माझ्या नजरेत आणलंय. खरंच? कोण आहे तो? सर, तो दुसरा कोणी नाही, आपल्या शहराचा नामी हस्ती दर्शन सेठ. कृष्णराज, काय बोलता काय तुम्ही? डोकं ठिकाणावर आहे का? या शहरातील दर्शन एक नामी व्यक्ती, गरिबांचा कैवारी, कलेचा पुजारी, त्याला तुम्ही गुन्हेगार म्हणताय? शब्द मागे घ्या, सगळं शहर चिडेल तुमच्यावर. पण सर, पुरे झालं आता. त्या हरामखोराची कसून चौकशी करा. तो स्वतःला वाचवण्यासाठी दर्शन सेठचं नाव घेत असेल. त्याला टायर मध्ये घाला, त्याला त्याचं आईचं दूध आठवू देत. सर, सकाळपासून रिमांडमध्ये घेतलंय, खूप मारलं त्याला, पण त्याच्या तोंडातून फक्त दर्शन सेठ हे एकच नाव येतंय. म्हणजे मग तुम्हाला काय म्हणायचंय? दर्शन सेठ गुन्हेगार आहे? हो सर, दर्शनच गुन्हेगार, आणि मला त्याच्या चौकशीची परवानगी हवी आहे. मी तुम्हाला या कामासाठी परवानगी देऊ शकत नाही. सर, कारण कळेल. दर्शन शेठ शहरातला एक नामी इज्जतदार माणूस आहे आणि कमिशनर साहेबांचा मित्र. कृष्णराज, काय बोलताय? सर प्लीज रागू नका, हा फक्त माझा चौकशीचा एक भाग आहे. ठीक आहे, मी तुम्हाला चौकशीची परवानगी देतो, परंतु त्यांच्या इज्जतीला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या. यस सर. ठीक आहे, थँक्यू सर. त्या दोघांची पुन्हा कसून चौकशी करा. नमस्कार अरे वा साहेब. दर्शन शेठ, वा, या या या, बसा. धन्यवाद धन्यवाद साहेब. काय हुकूम दर्शन शेठ? हुकूम? शिव 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 साहेब, असं काय करताय? हुकूम देणारा मी कोण? मी आपला साधा समाजसेवक आहे. निमंत्रण द्यायला आलो होतो. तरीच म्हणलं, या महिन्यात एकही समाजसेवा तुमची कशी नाही? असं कसं होईल? ही घ्या पत्रिका, लोक कलावंतांच्या मेळाव्याची आहे. अरे वा, मेळावा काहीतरी वेगळंच, मजा येईल. अहो साहेब, सगळी आपली आणि वरच्याची कृपा आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. आणि शेवटी साहेब, हा दर्शन सेठ तरी कोण आहे हो? एक साधा सामान्य कार्यकर्ता आहे. मी आपला समाजाचा आणि फक्त समाजाचा आहे. समाजसेवा फक्त, दुसरं काही नाही. बरं, नक्की यायचं? बर, वाट बघतोय. येऊ? या. धन्यवाद. थँक्यू. तर मी जे सांगत होतो त्याप्रमाणे साहेब, आपणही यायचं. हं?